दोंदे येथे पवित्र अशा दक्षिणेश्वराचं मंदिर आहे. या मंदिराच्या बाबत आपण काय सांगसाल? या मंदिराची परंपरा जवळजवळ 200-250 वर्षापेक्षाही जास्त आहे आणि मी कडूसला असतो. माझं नाव कांता काका गोडसे. कडूसवरून दर श्रावण महिन्यात इथं आलो की जेवढे 5 सोमवार किंवा 4 सोमवार जे असतील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी लांब लांबून भाविक येतात आणि सकाळी पूजा होती. पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी दिवसभर मंदिर खुलं असतं. त्याच्यानंतर गावातील अभिषेकाचे कार्यक्रम असतात. जास्त प्रमाणात महिला मंडळांचा सहभाग असतो. अभिषेक आणि इथं भजन असतं. त्याप्रमाणे सकाळी दुपारी प्रसाद असतो. सकाळी इथं केळी वाटप, त्यानंतर खिचडी, त्याच्यानंतर दूध अशा प्रमाणात प्रसादाचं वाटप या ठिकाणी केलं जातं. आणि या गावातली परंपरा अशी आहे की या गावातले जे कोहिनकर मंडळी आहे तर या गावातले जे गुरु आहे सीताराम गुरु म्हणून यांनी प्रत्येक कोहिनकरांकडे जायचं आणि तिथून तांदूळ जमा करून आणायचे आणि ते तांदूळ आणल्यानंतर गुरुवानी रात्री 12च्या नंतर या पिंडी तयार करायच्या. तो पिंडीचे जे तांदूळ असतात चालू आहे. या मंदिराबाबत या मंदिराची आख्यायिका काय आहे? काय म्हणजे प्रसिद्ध असं काय नेमकं काय सांगता येईल? दक्षिणेश्वर महामंदिर आहे हे. त्र्यंबकेश्वरच्या नंतर या मंदिराचा नंबर लागतो. या ठिकाणी तांदळाच्या ज्या पिंडी आहेत या पिंडींबाबत आपण काय सांगाल? या पिंडींना कोणत्याही प्रकारचा आधार नाही आहे. हे जे पिंडीचे जे तांदूळ आहे हे तांदूळ पूर्ण मोकळे आहेत. आता जरी तुम्ही पिंडीला हात लावला तरी आपण जसं अक्षता उचलतो तशा हे तांदूळ तुम्हाला उचलता येतील. नारळ, मोसंबी, संत्र, त्याच्यावर लिंबू, त्याच्यावर प्रत्येक ह्याच्यावर नारळ, त्याच्यानंतर एक शंकराची तांदूळाची तयार केलेली पिंड, त्याच्यावर परत लिंबू, त्याच्यावर परत तांदूळी पिंड, असे 5 प्रकारचे पिंडे असतात. याला कुठलेही तांदूळ चिटकवलेले नाही, काही नाही. पार खालपासून ते वरपर्यंत संपूर्ण तांदूळ हे मोकळे आहेत. पिंडी बनवल्या जातात का? हो, ह्या पिंडी बनवल्या जातात. हे गुरु जे आहेत तो पिंडी बनवायचा गावातील गुरुवांचा आहे. ते या ठिकाणी रात्री 12च्या नंतर येतात आणि ते स्वतः त्यांच्या हाताने तयार करतात. ते कसे करतात, काय करतात हे आज सगळ्यात आम्ही सुद्धा पाहिलेलं नाही. तो त्यांचा विषय आहे. ते रात्री येऊन स्वतः तयार करतात. या पिंडी बनवण्याचा इतिहास काय? किती वर्षापासून या अशा पिंडी बनवल्या जातात तांदळाच्या? 250 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली.